यानंतरचा अपडेट पावसासंदर्भातला आहे। खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी मार्केटमध्ये फिरायला आता सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलेला आहे। खेड नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अंतर्गत मार्ग पाण्याखाली गेलेत, त्यामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय आणि खेडमध्ये मुसळधार पाऊसही सुरूच आहे। जगबुडी नदी सध्या इशारा पातळीच्या वर गेलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नद्यांचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे अर्थातच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वरून पाऊसही तितकाच जोरात सुरू आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्याला अधिक माहिती देतील। स्वप्नील, पूर्वी सकाळपासूनच खेडमध्ये आणि त्या भागातला जो सह्याद्रीचा घाटमाता परिसर आहे, इकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आज सकाळपासून जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वरून वाहताना त्या पाहायला मिळते आहे। आणि त्यामुळे खेड परिसरातील मटन मार्केट परिसर असेल किंवा सुसेरी भाग असेल, या भागातले जे रस्ते आहेत ते पाण्याखाली गेले आहेत आणि त्यामुळे जनजीवन कुठेतरी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे नारंगी नदीला देखील पूर आलाय। एकूणच जर बघितलं तर मुसळधार पावसामुळे ज्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत किंवा नद्यांना पूर आलाय, त्यामुळे खेडमध्ये जे आहे ते पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। पावसाचा जोर जर कायम राहिला तर नद्यांचं जे पाणी आहे ते खेडमधले जे मार्केट परिसर आहे त्या भागामध्ये देखील शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या संपूर्ण परिस्थितीवरती प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी नागरिकांना ज्या आवश्यक सूचना आहेत त्या आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा खेड नगर परिषद असेल यांच्याकडून करण्यात येत आहेत। म्हणजे प्रशासनाचं लक्ष आहे या सगळ्या गोष्टींकडे। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल।